महाराष्ट्राच्या नवीन विधानसभेच्या मंत्रिमंडळातील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावं दिल्लीत पोहोचली आहेत अशी माहिती समजते। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी नावं पाठवण्यात आलेली आहेत। 14 डिसेंबरला नवीन मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। एक नवीन अपडेट हाती येते मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली। शिंदेंची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावं दिल्लीत पोहोचली आहेत असं कळतंय। केंद्रीय नेतृत्वाकडून यासाठी संमती घेतली जाईल आणि मग कदाचित 14 डिसेंबरला या सगळ्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो। आपण बघूयात शिंदेंच्या शिवसेनेचे संभाव्य मंत्री उदय सामंत आहेत, तानाजी सावंत आहेत, त्याचबरोबर शंभूराज देसाई, दादा भुसे त्यांची नावं आहेत जे संभाव्य मंत्री असू शकतात। त्याचबरोबर गुलाबराव पाटील आहेत, संजय शिरसाटांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाची नेमकी कोणाच्या नावाला संमती मिळते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। आणि ही जर संमती लगेच मिळाली तर 14 डिसेंबरला या सगळ्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा पार पडू शकतो। म्हणजे हिवाळी अधिवेशनापूर्वी कदाचित हे सगळे मंत्री आपल्या पदाची शपथ घेतलेले असतील असं म्हणायला हरकत नाही। मात्र सध्याच्या क्षणाला दिल्लीत ही आतापर्यंत यादी पोहोचल्याची माहिती कळते। आता वरिष्ठांची संमती कधी येते हे पाहणं औत्सुक्याचं आहे।